नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणापासून मुक्ती, वेट लॉस सर्जरी. एकदा एक व्यक्ती जंगलातून जात असताना त्याच्या समोर वाघ उभा राहतो. भीतीने कावराबावरा होऊन तो मनुष्य जोर जोरात देवाचा धावा करायला लागतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. वाघ सुद्धा अतिशय शांतपणे पुढचे दोन्ही पाय वर करतो, जोडतो आणि म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. गमतीचा भाग वगळला तर बोध घेण्याची गोष्ट अशी आहे की मनुष्य स्वतःला कितीही चतुर समजत असला, हुशार समजत असला, तरी त्याच्या समोरचा शत्रू म्हणजे येणारे रोग हे त्याच्यापेक्षा जास्त चतुर आणि बलवान होत आहेत. आणि म्हणूनच आपल्या स्वतःला सशक्त, आरोग्यपूर्ण, सुदृढ ठेवणं हेच आपल्यासाठी उत्तम अवजार आहे. या सशक्ततेपासून, आरोग्यापासून आपल्याला कोण अडथळा ठेवतं तर तो म्हणजे लठ्ठपणा. आणि या लठ्ठपणाचं बोट धरून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, अगदी कॅन्सर सारखे इतर अनेक आजार बोट धरून शरीरात येतात आणि थैमान घालत असतात. लठ्ठपणासाठी एक उत्तम वरदान जीवनदायिनी ठरत आहे, ती म्हणजे वेट लॉस सर्जरी. याच विषयी आजचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध बेरियाट्रिक वेट लॉस सर्जन डॉक्टर मनीष मोटवानी. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर मनीष मोटवानी यांनी MS जनरल सर्जरी केल्यानंतर जगभरातील विविध देशांमधून बेरियाट्रिक सर्जरी आणि ॲडव्हान्स बेरियाट्रिक सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे. भारतातील अग्रगण्य 10 बेरियाट्रिक सर्जन्समध्ये त्यांची गणना केली जाते. मे 2016 मध्ये त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन फॉर बेरियाट्रिक अँड मेटाबॉलिक सर्जरी या संस्थेकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे. दर्शकांनो, लठ्ठपणापासून मुक्ती, वेट लॉस सर्जरी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आज आपण जो विषय घेतलेला आहे ना, लठ्ठपणापासून मुक्ती. लठ्ठपणानं सर आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही समस्या भेडसावत आहे. आणि ह्या धावत्या युगात निर्माण झालेली ही जी मोठी समस्या आहे की आपण ऐकतोय की लठ्ठपणामुळे सुद्धा इतर अनेक आजार होत आहेत. नेमकं आपण लठ्ठपणा म्हणजे काय हे आम्हाला सांगा, आणि लठ्ठपणामुळे खरोखरच इतके आजार होतात का? नमस्कार. बघा, लठ्ठपणा काय आहे? लठ्ठपणा म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतो तर आम्ही त्याला लठ्ठपणा म्हणतो. जेव्हा हे चरबीचं प्रमाण थोडं जास्त वाढतो तर आम्ही त्याला अतिलठ्ठपणा म्हणतो. तर हे लठ्ठपणा असू द्या किंवा अतिलठ्ठपणा असू द्या, याचा मेन प्रॉब्लेम काय आहे की लठ्ठपणा कोणताही वयात होऊ शकतो. पुरुषांना, स्त्रियांना, सगळ्यांना होऊ शकतो. कोणताही एज ग्रुपला होऊ शकतो आणि कोणताही प्रकारच्या माणसांना होऊ शकतो. कोणताही देशात होऊ शकतो. तर हे एक असा आजार आहे, लठ्ठपणा इतका मोठा आजार आहे की त्याच्यामुळे फक्त माणूस दिसायला खराब दिसतो असं नसतो, पण त्याच्यामुळे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाचं नखपर्यंत इतके आजार होतात की आपण त्या आजारांमुळे आपली लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ एकदम खराब होऊ शकते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, आपला डोक्यापासून आपल्याला मेंदूमध्ये डिप्रेशन होऊ शकतो लठ्ठपणामुळे. लठ्ठपणामुळे आपल्याला हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर झाला तर मेंदूमध्ये कधीतरी आपल्याला ब्लिडिंग होऊन आपल्याला स्ट्रोक किंवा पॅरालिसिस सारखा होऊ शकतो. आपल्या कोणतीही गोष्ट करायची कॅपॅसिटी किंवा आपल्याला ते आठवण ठेवायची कॅपॅसिटी सुद्धा कमी होऊ शकते. आपल्याला कोणताही काम चांगल्या रीतीने करायचं, जे आपण डिसिशन्स घेतो त्या डिसिशन टेकिंगमध्ये पण त्रास होऊ शकतो. डोक्याखाली थोडं तुम्ही खाली आले तर आपले नाक आणि मानेचे एरियामध्ये लठ्ठपणामुळे आपल्याला घोरण्याचा त्रास होऊ शकतो, निद्रानाशचा त्रास होऊ शकतो. थोडं अजून खाली आलं तर आपले लंग्समध्ये इन्फेक्शन होऊ शकते. अस्थमाचा प्रकार थोडा वाढू शकतो. त्याच्यापेक्षा थोडा खाली आले तर आपल्या पोटात 100 प्रकारचे आजार होऊ शकतात. कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आपल्या पाठीत किंवा आपल्या गुडघ्यात लठ्ठपणामुळे पाठीमागे दुखण्याचा त्रास किंवा आर्थरायटिसचा त्रास, संधिवातचा त्रास होऊ शकतो. पायात नस फुगून जाऊ शकतात. तर आपण बघायला गेलो तर आपल्या डोक्यापासून पायाचा नखपर्यंत प्रत्येक आजारमध्ये लठ्ठपणाचा एक मोठा परिणाम होऊ शकतो. तर आपल्याला माहिती आहे की लठ्ठपणा एक असा मोठा आजार आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे आजार होऊ शकतात. जे कोणते मेन आजार आहेत ते तुम्ही आता या स्क्रीनवर बघू शकताय. तर लठ्ठपणामुळे आपल्याला संधिवात, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं,
वंध्यत्व हे सगळे त्रास होऊ शकतात. पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की 80% मधुमेह लठ्ठपणाशी संबंधित आहे आणि लठ्ठपणामुळे होणारी मृत्यू एक अशी आहे जी आपण वाचवू शकतो. 2013 पर्यंत असं होतं की हार्टचे प्रॉब्लेम ते सगळ्यात मोठे होते आजारांमध्ये. सेकंड होतं डायबिटीज, मग होतं स्मोकिंगमुळे आजार आणि लठ्ठपणा चौथा किंवा पाचव्या स्टेजवर होतो. पण आता 2013 नंतर भरपूर स्टडीज आणि सर्वे झालेले आहेत जे आपल्याला सांगतात की आज लठ्ठपणाला आपण शरीराचा नंबर 1 किलर म्हणतो. म्हणजे इतका मोठा प्रमाण वाढलेला आहे शरीरावर की त्याच्यामुळे भरपूर मृत्यू पण होऊ शकतात. तर याचं कारण काय? लठ्ठपणामुळे हे कशामुळे होतं? लठ्ठपणा व्हायचे कारण भरपूर असतात, पण जे मेन कारण आहेत ते आहेत जसं आपण या स्लाइडमध्ये बघणार की आपला कमी शारीरिक व्यायाम, आधुनिक जीवनशैली, अवेळी जेवण आणि टीव्ही आणि कॉम्प्युटर. म्हणजे आपण बाहेर जाऊन आपला टाइम स्पेंड करण्याच्या ऐवजी आपण जास्त टीव्ही कॉम्प्युटरवर असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरात एनर्जी येते पण एनर्जी जात नाही. म्हणजे चरबी आपल्या शरीरात जमा व्हायला सुरू राहते. निश्चितच फार छान तुम्ही विवेचन केलं की नेमकं लठ्ठपणा म्हणजे काय आहे आणि लठ्ठपणाची कारणं काय आहेत. आपण असेच प्रश्न घेणार आहोत. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे सर. निलेश प्रश्न विचारतायत सोलापूरवरून. नमस्कार निलेशजी, बोला. हॅलो. हॅलो. हा बोला निलेश. हा डॉक्टर साहेब, माझं वजन 82 आहे आणि उंची 5 फूट 1 इंच आहे. हॅलो. हा निलेश मी तुमचं ऐकलं. तुमचं वजन कमीत कमी 30 किलो वजन जास्त आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात 30 किलो वजन जास्त असतो तर 30 किलो वजन फक्त डाएट एक्सरसाइजने कमी व्हायचे चान्सेस थोडे कमी असतात. तर आपल्याला याच्यासाठी थोडं काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. म्हणजे तुम्ही लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारसाठी आयडियल कॅन्डिडेट आहोत, ज्याच्यामध्ये तुमचा लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार नंतर वजन सुद्धा कमी होईल आणि वजनामुळे आलेले आजार सुद्धा हळूहळू कमी होत जाणार. सर, हे तुम्ही आता म्हणालात ना की 5 फूट 1 इंच आहे आणि 80 किलो, हे नेमकं तुम्ही कॅल्क्युलेट कसं करता आणि ते त्याचा रोगांशी काय संबंध असतो? बघा, आम्ही फक्त वजनेप्रमाणे ट्रीटमेंट करत नाही. आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी एक वेगळा कॅल्क्युलेटर पाहिजे. त्याला आम्ही BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणतो. बॉडी मास इंडेक्स असं असतो की आपल्या हाईट प्रमाणे आपलं वजन किती असलं पाहिजे त्याची कॅल्क्युलेशन. तर जर एक आपल्याकडे माणूस आलेला आहे ज्याचा BMI 25 पेक्षा कमी आहे तर त्याला आम्ही नॉर्मल वेट म्हणतो. पण तिकडेच समोर आपल्याकडे पेशंट आहे ज्यांचा BMI 25 ते 30 पर्यंत आहे, त्याला आम्ही ओव्हरवेट म्हणतो. 30 ते 35 ग्रेड 1 ओबेसिटी, 35 ते 40 ग्रेड 2 ओबेसिटी आणि 40 पेक्षा जास्त असलं तर त्याला आम्ही ग्रेड 3 किंवा मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो. तर आपल्याला लठ्ठपणा म्हणजे आपण प्रत्येक पेशंट जो आमच्याकडे आला त्याला सेम इलाज देऊ शकत नाही, कारण लठ्ठपणा एक आजार आहे. लठ्ठपणा एक मोठा आजार आहे आणि आपल्याला त्याला लठ्ठपणाला आजाराची दर्जा द्यायचा आहे. जसं समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक 5 ते 6 पेशंट आहेत. एक पेशंट आहे ज्याला टीबीचा त्रास आहे, एक पेशंट आहे ज्याला टायफॉइड आहे, एकाला किडनीचा त्रास, एकाला लिव्हरचा त्रास, एकाला कॅन्सरचा त्रास आणि एकाला फक्त ताप आहे. तर काय मी सगळ्या पेशंटला फक्त एक पॅरासिटामॉल गोळी दिली तर त्याला काय बरं होणार? नाही होणार. तर आपल्याला, कारण ते प्रत्येक आजार एक वेगळा आजार आहे आणि प्रत्येक आजाराची वेगळी ट्रीटमेंट आहे. तसंच तुम्ही लठ्ठपणाला बघितलं तर लठ्ठपणा एक वेगळा आजार आहे आणि लठ्ठपणाचा प्रत्येक स्टेज एक वेगळा आजार आहे आणि आपल्याला त्या वेगळ्या आजाराला, प्रत्येक आजाराला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यावी लागते. जसं तुम्ही आता या स्लाइडमध्ये बघताय, जेव्हा आपल्याला पेशंट असतो ज्याचा BMI 25 पेक्षा कमी आहे तर त्याला आम्ही नॉर्मल वेट म्हणतो. तर आपण हे गोष्ट मान्य करणार की आपण आज नॉर्मल वेट मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपण डाएट करतो. आपलं वजन थोडं जास्त असलं, ओव्हरवेट असलं तर आपण त्याच्यामध्ये डाएटच्या बरोबर काहीतरी एक्स्ट्रा करावा लागतो. जसं आपल्याला कधी एक्सरसाइज करावी लागते, कोणत्या लोकांना आम्हाला लायपोसक्शन करावा लागतो, कधी आपल्याला बलून ट्रीटमेंट करावी लागते. पण एकदा आपला BMI 30 पेक्षा जास्त गेला म्हणजे आपण त्या डाएट एक्सरसाइजच्या कॅपॅसिटीपेक्षा बाहेर गेलेले आहोत आणि आपल्याला त्याच्यासाठी लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करणं आवश्यक पडतं, कारण फक्त डाएट आणि एक्सरसाइजचे आपलं वजन कमी होणार नाही. सर, आपल्याला फारच छान तुम्ही सांगितलं आणि BMI नेमकं काय आहे हे आम्हाला समजावून सांगितलं. आपल्याला पुढचा प्रश्न उस्मानाबादवरून आलेला आहे. समद प्रश्न विचारतायत. हॅलो. हा समद, बोला. सर, माझं वजन 121 किलो आहे आणि मला डायबिटीज आणि
त्याचा बीपीचा त्रास आहे. तर माझ्यासाठी सर्जरी होईल का? हो मिस्टर समद, बघा तुमचं वजन खूप जास्त आहे. तुमची उंची किती असणार? 178. तुमची उंची 178 आहे, म्हणजे तुमचं वजन कमीत कमी 50 किलो जास्त आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे, तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे. तर तुम्हाला इतकं तर मान्य करावं लागेल की आज तुम्हाला शरीरात ब्लड प्रेशर आणि डायबिटीज वाढला आहे, ते तुम्हाला फक्त लठ्ठपणामुळे वाढलेलं आहे. तर तुमचा लठ्ठपणाचा तुमच्यासाठी एकच इलाज आहे, तो आहे दुर्बीण इलाज, म्हणजे लठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरी. हे वेट लॉस सर्जरी केल्यानंतर तुमचं वजन तर कमी होणार, पण त्याच्यामुळे आलेला तुमचा हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरवर भरपूर चांगला परिणाम होणार. सर, जेव्हा आपण म्हणतो की वजन वाढलेलं आहे, तर हे वाढलेलं वजनामुळे मेडिकल प्रॉब्लेम्स सुद्धा वाढतात का सर? हे हो, जेव्हा आपल्या शरीरात वजन वाढतो तर वजनामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होते. चरबी जमा अशी होते की आपल्या शरीरात ती चरबी फक्त असं नाही की आपल्या पोटात जमा होणार किंवा आपला मांडीत जमा होणार किंवा आपल्या स्पेसिफिक जागांवर जमा होणार. त्याच्यामुळे आपली चरबी आपल्या पोटात जमा होते, आपल्या लंग्समध्ये जमा होते, आपल्या रक्तवाहिनींमध्ये जमा होते, आपल्या ब्रेनमध्ये जमा होते आणि आपल्या लिव्हरमध्ये पण जमा होते. त्याच्यामुळे आपल्या शरीरात लठ्ठपणामुळे भरपूर प्रकारचे आजार येऊ शकतात. नेमकं आपण स्लाइडद्वारे दाखवू शकाल का की जसं वजन वाढतं तसं आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम्स वाढू शकतात? मग अशी आपली एक स्लाइड दाखवायची राहिलेली, ती त्याद्वारे आपण जरा सांगू शकू का? बघा, जेव्हा आपल्या शरीरात वजन वाढतो तर वजन वाढल्यामुळे आपला बीएमआय वाढतो. आणि जसं आता तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकताय की जेव्हा आपलं वजन वाढलं तर वजनामुळे आपल्या शरीरात मधुमेह वाढणार, संधिवात वाढणार. तर इकडे तुम्ही लाईट ब्ल्यू कलर बघितलं तर हे आपला बीएमआय. जेव्हा आपला बीएमआय 25 पेक्षा कमी असतं तर मधुमेह बघा किती कमी आहे, संधिवात कमी आहे, हृदयरोग कमी आहे, उच्च रक्तदाब कमी आहे आणि कर्करोग कमी आहे. पण जसा आपला बीएमआय 40 पेक्षा जास्त गेला, ते रेड लाईन बघा, तर किती प्रमाणाचा आपल्या शरीरात त्रास वाढू शकतात आणि आजार वाढू शकतात, रोगाचं प्रमाण वाढू शकतो, हे तुमच्या समोर इकडे दिसतंय. सर, आणि साधारणपणे समज असा असतो ना की अनेक लठ्ठ व्यक्ती आपल्याला येऊन भेटतात की अरे मी तर किती कमी खातो पण माझं वजनच कमी होत नाही. नेमकं ह्या वजनाचा आणि खाण्याचा काय संबंध आहे हे सुद्धा सरांकडून जाणून घेऊया. निश्चितच आपल्याला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणापासून मुक्ती, वेट लॉस सर्जरी, आणि सहभागी आहेत डॉक्टर मनीष मोटवानी. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर मनीष मोटवानी, लॅपरोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन, आस्था हॉस्पिटल, मुलुंड कॉलनी ऑफ LBS रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई 400082. संपर्क साधा 8454036555 9821350957 022-2562-8262 किंवा व्हॉट्सॲप करा 9321350957. वेबसाईट www.asthahealthcare.com. लठ्ठपणासाठी बेरियाट्रिक सर्जरी कन्सल्टेशन कॅम्प 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत. कॅम्पमध्ये नोंदणी केल्यावर भरपूर सोय. पावसाळा आता अगदी सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि या पावसाळ्यामध्ये गरम पेय, चहा किंवा अगदी ग्रीन टी ह्यासारखे विविध लिक्विड्स आपण घेत राहणं आवश्यक आहे. कारण पावसाळा घेऊन येतो सर्दी, खोकला, पडसासारखे विविध आजार, आणि या आजारांपासून आपल्याला जी इम्युनिटी मिळवायची असेल ती या गरम पेयातून, विशेषतः विविध भाज्यांच्या सूप्समधून आपल्याला मिळते. आणि याबरोबर शरीरामधील पाण्याचे प्रमाण सुद्धा, आर्द्रता सुद्धा चांगली ठेवली जाते. सर, आपण जेव्हा मगाशी मी म्हणाले की अनेक आपल्याकडे लठ्ठ व्यक्ती
व्यक्ती येतात, म्हणतात अरे मी तर खूप कमी खातो पण माझं वजन काही कमी होत नाही, किंवा मी डाएट केलं तरीही माझं वजन कमी होत नाही. हे नेमकं का होत असतं आणि प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला काही वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते का? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लठ्ठपणा एक आजार आहे, लठ्ठपणा एक मोठा आजार आहे आणि जसं वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे वेगळे ट्रीटमेंट असतात तसं लठ्ठपणाचं वेगळ्या ग्रेड असतात आणि प्रत्येक ग्रेडचा एक वेगळं ट्रीटमेंट असतं. सुरुवातीला जेव्हा लठ्ठपणाचं प्रमाण कमी असतो तेव्हा आपण फक्त डाएट आणि एक्सरसाइज सांगतो, पण जसं आपला लठ्ठपणाचा ग्रेड वाढतो तर आपल्याला लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार सोडून दुसरं काही पर्याय नसतो. जसं तुम्ही इकडे या स्लाइडमध्ये बघू शकताय की जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा कमी असतो आणि आपले BMI आपला 25 किंवा 30 पेक्षा कमी असतं तर आपण डाएट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सगळं करतो. जसं वजन थोडं अजून वाढलं तर आपण थोडे प्रकारचे औषध देऊ शकतात. आपल्याकडे भरपूर प्रकारचे औषध असतात ज्या औषधांमुळे आपण जेव्हा ते औषध घेतली जेवण करायच्या आधी तर आपलं पोट फुगून जातो, आपल्याला दुसरं जास्त खायचे असं मनात येत नाही, आपलं पेट भरून जातो. अजून वेगळे प्रकारचे औषध असतात जे आपण खाल्ल्यानंतर जेवणानंतर खाल्लं तर आपण जे काय चरबी खाल्ली ते सगळं निघून जातो. पण आता बऱ्यापैकी औषध आता इंडियामध्ये बॅन केलेली आहेत, त्यामुळे मेडिसिन्स आपले इतकं आपण देऊ शकत नाही. पण जेव्हा आपला वजन त्याच्यापेक्षा जास्त वाढतो तर आपण लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारपेक्षा दुसरा काय आपल्याकडे इलाज नसतो. जसं तुम्ही इकडे आता या स्लाइडमध्ये बघणार की आपण प्रत्येक पेशंटला लठ्ठपणाचं ऑपरेशन नाही सांगू शकतात. आज आपल्याकडे एक पेशंट आहे ज्याची उंची फक्त 5'2" आहे आणि वजन 80 किलो आहे, तर त्याला 30 किलो वजन जास्त आहे, त्याला लठ्ठपणाचा दुर्बीण उपचाराची आवश्यकता आहे. पण तिकडेच एक पेशंट आहे ज्याची उंची 6 फीट आहे आणि वजन 80 किलो आहे, तर त्याच्यासाठी 80 किलो नॉर्मल आहे, तर त्याला वजनासाठी दुर्बीण उपचाराची आवश्यकता नाही, कोणताही ट्रीटमेंटची आवश्यकता नाही आहे. तर लठ्ठपणासाठी आपल्याला दुर्बीण उपचार करावे लागतात, लठ्ठपणासाठी ऑपरेशन करावे लागतात आणि लठ्ठपणासाठी प्रत्येक पेशंटला फक्त डाएट केलं तर नाही चालणार, कारण प्रत्येक ट्रीटमेंटची एक लिमिटेशन आहे आणि प्रत्येक ट्रीटमेंटचे वेगळे परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ग्रेडला एक वेगळा आजार मानून त्याची एक वेगळी ट्रीटमेंट करायची आवश्यकता आहे. वैसे तुम्ही जसं म्हणालात की BMI जर 32च्या वर असेल तर तुम्हाला वेट लॉस सर्जरीचा सल्ला दिला जातो. नेमकी ही दुर्बिणीद्वारे वेट लॉस सर्जरी काय असते? बघा, वेट लॉस सर्जरी इंडियामध्ये 1997 मध्ये आली. 1997 मध्ये पहिला ऑपरेशन जो केला गेला होता तो तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार, तर आपण तेव्हा हे ऑपरेशन आम्ही उघडून केलं होतं. तर हा जेव्हा पहिला ऑपरेशन केला होता तर हे उघडून केल्यानंतर माणूस एकदम लठ्ठ, त्याच्यामध्ये चरबीचा प्रमाण जास्त, याच्यामध्ये जेव्हा आपण उघडून हे ऑपरेशन केलं तेव्हा जखम बरं व्हायला त्रास आणि पेशंटला चालायला त्रास, भरपूर त्रास झाले होते. पण जसं टाइम गेलं आणि जास्त आधुनिक गोष्टी आली तेव्हा आपण हे बघितलं, जसं या स्लाइडमध्ये तुम्ही बघताय. मग आपण दुर्बिणीने हे ऑपरेशन करायला सुरू केलं, ज्याच्यामध्ये 4 किंवा 5 होल करून आपण दुर्बिणीने हे ऑपरेशन करतो. तर हे दुर्बिणीने ऑपरेशन करायचा एक तरीका आहे. ऑपरेशन केला जातो वेट लॉस सर्जरी, पण ते करण्याचा तरीका आता दुर्बिणीने होतो. पण आता तर अजून एक स्टेज आपण जास्त पुढे गेलेले आहोत, ज्याच्यामध्ये लहान तरुण मुली आणि मुलांचे आई वडील येतात की आपल्याला हे निशाण नाही दिसले पाहिजे. तर कोणता तरी पेशंटमध्ये, हे सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंटमध्ये तुम्ही असे बघणार की आम्ही फक्त ते बेंबीकडे एक होल करतो आणि तो होल सुद्धा दिसायला येत नाही, आणि हे आपण सिल्स म्हणजे सिंगल इन्सिशन सर्जरी म्हणजे फक्त एक होलने हे ऑपरेशन केला जातो. सर, आपण हे ऑपरेशन पण बघणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. हृदयनाथ प्रश्न विचारतायत बोरिवली, मुंबईवरून. नमस्कार हृदयनाथजी, बोला. हा, मी हृदयनाथ सासवडे बोरिवलीवरून बोलतोय. माझ्या आई आणि वडिलांचं वजन जास्त आहे आणि त्यांना ऑपरेशन करायची गरज आहे का? वडिलांचं वजन 100 किलो आहे आणि आईचं वजन 90 किलो आहे आणि आताच वडिलांचं ऑपरेशन झालं अपेंडिक्सचं, तर त्यांचं पोट खूप मोठं आहे, तर त्यांचं ऑपरेशन करायला काय सल्ला देऊ शकता तुम्ही? रुनालजी, त्यांचं वजन तर जास्त आहे, फक्त पोट जास्त नाहीये, वजन पण जास्त आहे आणि इतक्या वजनमुळे त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार होत राहणार शरीरात. जसं आज यांना अपेंडिक्स झाले आहे तसे दुसरे प्रकारचे आजार पण होत राहणार. तर त्यांचं वजन जास्त आहे. तुम्हाला आई आणि बाबांना दोघांना एकदा घेऊन यावं लागेल. आम्ही त्यांना तपासणार आणि तपासणी केल्यानंतर आम्ही त्यांना सांगू शकणार की त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचाराची आवश्यकता आहे की नाही आहे. कारण लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारमध्ये आम्ही एक गोष्ट नेहमी बघतो
की ऑपरेशन केल्यावर पेशंटला जास्त फायदा होणार की ऑपरेशन नाही केलं तर जास्त फायदा होणार, याच्यावर आपण निर्णय घेऊ शकतो आणि आम्ही तुम्हाला स्पष्ट सल्ला देणार. मग तुम्ही डिसाईड करू शकता की यांना याची आवश्यकता आहे की नाही आहे. सर, आणि लठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरी म्हणजे जो दुर्बिणीद्वारे उपचार आहे तो नेमका कसा करता तुम्ही? बघा, दुर्बीण उपचार आपण दुर्बीणद्वारा वेट लॉस सर्जरी करतो, पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन असतात. जसं तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार, लठ्ठपणाचा वेट लॉस सर्जरीमुळे वेगळे प्रकारचे ऑपरेशन असतात. आधी आम्ही हे सुरुवातीला आम्ही जे करायचो ते होतं लॅप्रोस्कोपिक ॲडजस्टेबल गॅस्ट्रिक बँडिंग, जे एकदम सेंटरमध्ये पिक्चर आहे. त्याच्यानंतर आम्ही भरपूर गॅस्ट्रिक बायपास करायचं ऑपरेशन केलं. म्हणजे या ऑपरेशनला तर तेव्हा आम्ही गोल्ड स्टँडर्ड म्हणायचो की याच्याने भरपूर प्रकारचे शरीरातून आजार निघून जाऊ शकतात. पण लेफ्ट साईडला जे तुम्ही बघताय ते आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. आता ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये आम्ही काय करतो, आम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये जठराला एक स्लीव्ह सारखा बनवून घेतो, त्याचा जठराचा एक भाग काढून घेतो, जे आता तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवतो की हे ऑपरेशन कसं केलं जातं. नेमकं स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी हा जो सर्जरीचा नवीन प्रकार आहे त्याचं ऑपरेशन कसं केलं जातं याविषयी आता आपण जाणून घेऊया. कारण पोटाचा एक भागच नेमका कापला जातो. भीती वाटण्यासारखा प्रकार आहे, पण अतिशय सोपा आणि सहज आहे. आपण तो व्हिडिओ काय आहे तो आता पाहून घेऊया. तुम्ही जसं इकडे बघणार की हा ऑपरेशन दुर्बीणने केला जातो. दुर्बीणने केला गेला ऑपरेशन म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही चीरफाड नसणार, मोठे निशाण नसणार. आणि या ऑपरेशनमध्ये आम्ही 4 किंवा 5 लहान होल बनवणार. त्या होलमधून माझे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार आत जातात आणि याच्यामधून आमचे लॅप्रोस्कोपीचे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट्स आत जाणार. एका होलमधून माझा टेलिस्कोप जाईल, टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होईल, कॅमेरा टीव्हीमध्ये अटॅच होईल आणि मी टीव्हीमध्ये बघून ऑपरेशन करणार. लहान ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसेल, म्हणजे आपली ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. आता हा आपला जठर आहे. आपल्या हाईट प्रमाणे वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटॅमिन, किती प्रोटीन गेले पाहिजे, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, कसं शरीरात जास्त तंदुरुस्ती राहिली पाहिजे, हे सगळं आपण बारीकीने मिलीमीटर टू मिलीमीटर कॅल्क्युलेट केल्यानंतर या जठराला आम्ही 2 भागेत सेपरेट करतो. लेफ्ट साईडला जे तुम्ही बघताय तो आपला ओरिजिनल जठर आहे, त्याला आपण आपल्या शरीरातच ठेवतो. आणि राईट साईडला जे आपल्याला तुम्हाला एक्स्ट्रा जठर जे आपण कापलेलं ते दिसतो, ते आपल्याला ते लहान होलमधूनच आपण बाहेर काढून घेतो. त्याच्यानंतर आपला जठराची साईज इतकी असणार ज्याच्यामध्ये आपल्या हाईट प्रमाणे आपलं वजन किती असलं पाहिजे तितकं राहील. आपल्याला कधी कमजोरी येणार नाही, आपल्या शरीरात कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि आपल्या शरीरात विटॅमिन आणि प्रोटीनची कधी कमी होणार नाही. नेमकं मधुमेहापासून मुक्तीसाठी जी सर्जरी असते ना, ही आपण नेमकी कशी केली जाते? बघा, मधुमेहापासून जे मुक्ती, जे आता एक सर्जरी खूप जास्त प्रॉमिनंट झालेली आहे, ती आहे मिनी गॅस्ट्रिक बायपास. म्हणजे लठ्ठपणामुळे आलेला मधुमेह आणि अतिलठ्ठपणामुळे आलेला मधुमेहावर आपण आता जिंकू शकतोय. 90 ते 95% पेशंट्समध्ये त्या मधुमेहापासून आपण मुक्ती मिळू शकतो. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार, जसं हे आधी तुम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीचा व्हिडिओ बघितलं, तर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये आपण कसं जठराचा एक भाग कमी करतो आणि जे एक्स्ट्रा भाग आहे ते काढून घेतो. पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार की आपण मिनी गॅस्ट्रिक बायपासमध्ये आपण बघतो की नॉर्मल आपलं जेवण जसं जातो तर कसं त्याचं पचन होतो. तर याचा पहिला भाग जो असतो त्याच्यामध्ये आम्ही दुर्बिणीने आत गेल्यानंतर असंच सेम दुर्बीणचं ऑपरेशन केला जातो. लहान होल करून हे ऑपरेशन केला जातो. पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये आपण स्लीव्ह सारखा जठराचा भाग थोडा कमी करतो. पण याच्यावर आपण थांबत नाही. याच्या नंतर आपण आतडीचा तो भाग ज्याच्यामध्ये जास्त चरबीचा पचन होतो त्याला आणून आम्ही या जठराला जोडून घेतो. हे जोडल्यानंतर आपला जेवण डायरेक्टली जठरामध्ये जाऊन तिकडे त्याचा हजम होत नाही, त्याचा पचन होत नाही. त्याच्याऐवजी आपण 150 ते 200 सेंटीमीटर आतडीचा बायपास करतो आणि ते बायपास केल्यानंतर आपला जेवण जे जातो ते डायरेक्टली त्या अन्ननळीमध्ये जाऊन त्याला पहिला 150 ते 200 सेंटीमीटर नंतर त्याचा हजम व्हायला सुरुवात होते. तर या ऑपरेशनला आपण मिनी गॅस्ट्रिक बायपास म्हणतो. आणि आता तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार की या ऑपरेशन नंतर पेशंटला कसा प्रकारचा फायदा होणार, पेशंटला याचा कसा बेनिफिट होतो हे आपण बघू शकणार. तर हे मिनी गॅस्ट्रिक बायपास आहे, जसं तुम्ही इकडे या स्लाइडमध्ये बघताय. तर आपण या एक जठराची साईज कमी करतो आणि आतडी येऊन तिकडे वर आपण जोडून घेतो. आणि याचा फायदा काय, बेरियाट्रिक सर्जरीचे फायदे असे की एक तर वजन कमी होणार आणि दुसरा वजनेमुळे आपल्या शरीरात जे आजार आलेले आहेत ते एक एक आजार कमी व्हायला सुरू होतो. जसं आपलं ही पेशंट आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पिक्चरमध्ये बघू शकताय
हे चंद्रिका पटेल यांना लठ्ठपणामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार होते. तुम्ही बघू शकता यांची लाईफ किती ट्रबलसम झाली असेल आणि आज ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर त्यांचं वजन कसं झालं, त्यांचं शरीर कसं झालं आणि आज त्यांना ऑपरेशन करून करीबन 3 वर्ष झाले आहेत आणि ते तसेच आहेत. म्हणजे या ऑपरेशनचा जे परिणाम असतो ते लॉंग टर्म परिणाम असतो. सर, लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब हे होतात असं आपण ऐकलेलं आहे. नेमकं ह्या मागचं कारण काय आणि ह्याच्यावर वेट लॉस सर्जरी उपयुक्त आहे का? हो, लठ्ठपणामुळे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जे चरबी जमा होते ते चरबी भरपूर जाग्यांवर जमा होते. तसंच त्या चरबीचा आपल्या पॅनक्रियाजवर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे आज हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की आपल्या शरीरात नॉर्मली इन्सुलिन तयार होतो आणि आपण जेव्हा जेवण केलं तर आपल्या शरीरात जेव्हा जेवण येतो तर आपल्या शरीराचा इन्सुलिन त्याच्यावर ऍक्ट करतो आणि आपल्या शुगर्सला नॉर्मलमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढलं तर हे इन्सुलिनचं ऍक्शन कमी होतं, म्हणजे इन्सुलिनला रेझिस्टन्स होऊन जाते. त्यामुळे शरीरात इन्सुलिन सुरू झाल्यानंतर सुद्धा पैदा होण्यानंतर सुद्धा आपल्या शुगरवर त्याचा परिणाम होत नाही आणि आपले शुगर वाढतात, डायबिटीज वाढतं. त्यामुळे जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणाचं ऑपरेशन केलं तर लठ्ठपणामुळे आलेला चरबी कमी होते आणि आपल्या शरीराचा इन्सुलिन आपल्या शुगरवर ऍक्ट करून आपल्या शुगरला नॉर्मल ठेवतो, डायबिटीजमध्ये कमी होणार. त्यामुळे निश्चितच डायबिटीज आणि उच्च रक्तदाबासारखे अनेक आजार म्हणजे संधिवात आहे, निद्रानाश आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, वंध्यत्वासारखे अनेक आजार आहेत. हे लठ्ठपणामुळे जे आलेले आहेत किंवा ज्यांच्यामुळे जो लठ्ठपणा आलेला आहे ह्यांच्यावर सुद्धा ही वेट लॉस सर्जरी उपयुक्त ठरते का, याविषयी सुद्धा जाणून घेऊया. याशिवाय विश्रांतीनंतर डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा आपण बघूया. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. ही समोर आपल्याला दिसते ती वनस्पती म्हणजे कढीपत्ता किंवा कढीलिंब आहे. याला कटनिंब असं सुद्धा हिंदीमध्ये म्हणतात. या वनस्पतीचा वापर हा पूर्वापार काळातून चालत आलेला आहे. प्राधान्यानं दक्षिण भारतात ही वनस्पती खूप वापरली जाते. ही तिखट रसाची अशी वनस्पती आहे आणि पोटात गेल्यानंतर सुद्धा ती तिखट तर कडू अशीच राहते आणि याचा उष्ण परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. या वनस्पतीची खासियत अशी आहे की या वनस्पतीच्या पानांचा वापर जेव्हा आपण पोटामध्ये करतो त्यावेळेला डाळ किंवा प्रोटीन्स जी आहे ती उत्तम पद्धतीने पचली जातात. त्यामुळे कोणतीही सार किंवा सांबार करण्याची पद्धत जी आहे त्यावेळी ही वनस्पती आवर्जून वापरली जाते. ह्याचाच परिणाम जो आहे तो मिऱ्याच्या परिणामासारखा सुद्धा येतो. त्यामुळे मिरं आणि ही वनस्पती एकत्रित वापरली तर अपचन होणं, अजीर्ण होणं, पोटामध्ये आफारा उत्पन्न होणं किंवा गॅसेस उत्पन्न होणं हे निश्चित पद्धतीने कमी होतं. घाणवासाचे होणारे गॅसेस हे यकृतामधल्या आणि मोठ्या तड्यातल्या पचनाच्या विकृतीचं हे द्योतक असतं. अशा वेळी ही वनस्पती चूर्ण स्वरूपामध्ये किंवा पानांच्या रस या स्वरूपामध्ये वापरली जावी. आत्ताच्या संशोधनानुसार शरीरामध्ये कॅन्सरची उत्पत्ती होऊ नये याच्यासाठी कढीपत्त्याचा रस हा पोटात घेण्याची पद्धत आहे. त्यासाठी 10 ml एवढा रस मधावरती सकाळी आणि संध्याकाळी मोकळ्या पोटी जर घेतला गेला तर याचा खूप चांगला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. कॅन्सर झालेल्या लोकांना केमोथेरपीचा जेव्हा परिणाम येतो आणि तो वाईट येतो त्यावेळेला ज्या वनस्पती वापरायच्या त्याच्यामध्ये शतावरी नावाची वनस्पती आणि कढीपत्ता हा खूप उपयोगी पडतो असं लक्षात आलेलं आहे. तर याचा वैद्याच्या सल्ल्याने जर वापर केला गेला तर निश्चित चांगला फायदा होऊ शकतो. कढीपत्त्याला येणारी जी फुलं आहेत ती नेत्रे म्हणून सांगितलेली आहे. या पांढऱ्या रंगाच्या फुलांचा फांड किंवा हिम म्हणजे पाण्यामध्ये ही भिजवून डोळ्यामध्ये जर आपण त्याचे थेंब टाकले आणि ते रात्रीच्या वेळेस जर टाकले तर मोतीबिंदू होण्याची प्रवृत्ती जी आहे ती उशिरा सुरू होते असं लक्षात येतं. डोळ्याचा नंबरसुद्धा ही उत्तम पद्धतीने कमी होऊ शकतो. त्याच्याबरोबर कोरफड ही वनस्पती जर जोडीला वापरली तर गुण हा द्विगुणित होण्याची शक्यता आणखी वाढते. याबरोबरच या कढीपत्त्याच्या पानांचं चूर्ण ज्यावेळेला आपण त्रिफळाच्या चूर्णाबरोबर घेतो त्यावेळेला शरीरातला अतिरिक्त मेद झडतो आणि उत्तम पद्धतीने शरीराचं वजन कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या बरोबरीनं कढीपत्त्याच्या पानांचा रस हा मिऱ्याच्या बरोबरीने पोटात घेतला तर कृमींचा नाश होतो, रक्तशुद्धी उत्पन्न व्हायला लागते आणि शरीरात उठणारा खरूज, नायटा, गचकरण हे उत्तम पद्धतीने कमी येतं. धोबी इश नावाचा एक आजार व्यवहारामध्ये आपल्याला खूप ठिकाणी आढळतो. जांघेमध्ये आणि काखेमध्ये खाजून काळेपणा येणं त्याच्यासाठी या वनस्पतीचा रस लावणं हे उपयोगी आहे. एकंदरीतच ही वनस्पती तिखट, कडू अशा पद्धतीची आहे आणि याचा परिणाम उष्ण असा येतो आणि आपल्या पंचफळाच्या औषधामध्ये याचा म्हणून समावेश केला गेलेला आहे.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर मनीष मोटवानी, लॅपरोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन, आस्था हॉस्पिटल, मुलुंड कॉलनी ऑफ LBS रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई 400082. संपर्क साधा 8454036555 9821350957 02225628262 किंवा व्हॉट्सॲप करा 9321350957. वेबसाईट www.asthahealthcare.com. लठ्ठपणासाठी बेरियाट्रिक सर्जरी कन्सल्टेशन कॅम्प 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत. कॅम्पमध्ये नोंदणी केल्यावर भरपूर सोय. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे जे आजार होतात त्याच्यापासून वेट लॉस सर्जरी मुक्ती देऊ शकते का, विचारूया सरांना. सर, काय सांगाल? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार केल्यानंतर त्याच्यामुळे आलेले मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर भरपूर असर होतो. वजन कमी झालं, चरबी कमी झाली तर आपल्या शरीरात आपले हॉर्मोन्स जास्त काम करतात आणि इन्सुलिन सिक्रीट करून डायबिटीज आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर दोघांवर असर करतो. जसं तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार की जसं आपल्या शरीरात लठ्ठपणाचं प्रमाण कमी झालं तर आपलं शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये येते आणि ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये येते. तसंच इकडे तुम्ही बघणार, हे आपले एक पेशंट आहेत नानिक मनसुखानी. हे ऑपरेशनचा आधी यांचं तुम्ही बघू शकता की वजन किती जास्त होतं, डायबिटीजचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण, काम करण्याचं जास्त इच्छा होत नाही आणि आज ऑपरेशनचे 7 वर्षानंतर सुद्धा बघा ते कसे आहेत. त्याच्यामुळे त्यांची टोटल पर्सनॅलिटीमध्ये चेंज झालं आहे, काम 10 गुणा जास्त करू शकत आहे आणि त्यांची काम करण्याची कॅपॅसिटीसुद्धा वाढली आणि शरीरातून सगळे आजारसुद्धा कमी झालेले आहेत. हे पेशंट जसं तुम्ही इकडे बघू शकता, हे आमचे पेशंट आहेत अनिरुद्ध भावे. आता यांचाच तोंडी तुम्ही ऐका की यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार नंतर कसा फायदा झालेला आहे. नमस्कार, मी अनिरुद्ध भावे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातनं आलोय. मला पूर्वी खूप वजनाचा त्रास होता. 117 किलो वजन होतं माझं आणि याच्यावरती उपाय मी शोधत होतो. त्यावेळेला मला आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याबद्दल माहिती मिळाली. मी डॉक्टर सरांकडे आलो. त्यांनी मला बॅरिएट्रिक सर्जरी बद्दल माहिती दिली आणि मग मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार मला होते, परंतु मी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑपरेशन केलं त्यावेळी 117 किलो वजन होतं. आज 5 महिने झालेले आहेत, माझं वजन 86 किलो झालेलं आहे. ऑपरेशन करण्याच्या आधी मला डायबिटीस होता, आता मला डायबिटीस नाही. ऑपरेशन झाल्या दिवसापासून मी डायबिटीसची गोळी घेतलेली नाही. ऑपरेशन करण्याच्या आधी मला प्रेशरचा त्रास होता, आता मला प्रेशर नाही. मला निद्रानाशाचा विकार होता, आता मी पूर्णपणे शांतपणे झोपतो. मी घोरायचो पूर्वी झोपेमध्ये, आता मला कुठल्याही प्रकारचा घोरण्याचा त्रास नाही. चालताना पूर्वी दम लागायचा मला, आता मला कुठल्याही प्रकारचं दमायला होत नाही. मागच्याच महिन्यामध्ये मी रायगडावर जाऊन आलो आणि 5.5 तास पूर्णपणे रायगड मी बघितला न दमता. पूर्वी मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालू शकत नसे आणि तेही माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही बघताय मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय. हे ऑपरेशन केल्यामुळे मला खरंच खूप आणि खूपच फायदा झालेला आहे. त्यामुळे थँक्यू डॉक्टर मनीष सर आणि थँक्यू आस्था हॉस्पिटल. भावे साहेबांनी फारच छान विवेचन केलं सर. आणि ह्याच्याबरोबर त्यांनी म्हणाले की मधुमेहाबरोबर त्यांना निद्रानाशाचा सुद्धा त्रास होता. हा नेमका निद्रानाशाचा त्रास आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे? बघा, लठ्ठपणा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लठ्ठपणामुळे भरपूर आजार होतात आणि जसं तुम्ही या स्लाइडमध्ये इकडे बघणार की लठ्ठपणामुळे आपल्याला शरीरात हे जे तुम्ही निळ्या रंगाची लाईन बघताय ते आपला एअर पॅसेज आहे. नॉर्मली जेव्हा आपण श्वास घेतो तर त्या एअर पॅसेजने आपली एअर म्हणजे ऑक्सिजन आत जाणार आणि आपण नॉर्मल तरीकेने आपण ब्रीथ करू शकतो. पण जसं आपल्या शरीरात चरबीचा प्रमाण वाढतो तर आपल्या मानेत सुद्धा शरीरात प्रमाण वाढतो. त्यामुळे आपली ती एरिया आहे ना, ते गॅप कमी होत जाते आणि आपण सुरुवात करतो घोरून, म्हणजे आपल्याला स्नोरिंग होणार
आणि एकदा ते वाढलं तर आपली श्वासनळी एकदम बंद होऊन आपल्याला रात्री झोप करण्यात सुद्धा त्रास होऊ शकते आणि आपल्याला कधी कधी 2-2, 3-3 उशा द्याव्या लागतात किंवा आपल्याला ते मशीन सुद्धा लावू शकते ज्याच्याने आपला श्वास घेण्यात थोडा आराम आला पाहिजे. तुम्ही जसं या पिक्चरमध्ये बघणार इकडे या व्हिडिओ स्लाइडमध्ये हे आपले एक पेशंट होते सुनीता कदरे. आमच्या मुलुंडमध्येच राहणारी लेडी आहे. त्यांना स्लीप ॲपनिया असं की रात्री कधी 10 वर्षापासून 2 तासापेक्षा जास्त ते झोपली नाही होते आणि ऑपरेशनच्या आधी त्यांना 4 कदम चालायला त्रास व्हायचं. पल्मनरी हायपरटेन्शन आणि वेगळे वेगळे प्रकारचे आजार होते आणि तुम्ही बघा ऑपरेशन नंतर त्यांचा असा परिणाम झाला की आज ते दिवसाचे 5-5, 6-6 किलोमीटर एका टाइमला चालतात आणि 6-6 तास रात्री झोपू शकतात. निश्चितच. आणि शांत झोप ही स्वस्थ आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. सर, लठ्ठपणामुळे अजून एक व्याधी होतो तो म्हणजे संधिवात. कारण सांध्यांवर खूप दाब येत असतो या लठ्ठपणाचा. नेमका ह्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो वेट लॉस सर्जरीचा? बघा मी तुम्हाला एक लहान एक्झाम्पल देणार की आज जर मॅडम मी तुमच्या हातात एक पेन दिलं आणि मी तुम्हाला सांगितलं हे पेन घेऊन तुम्ही पूर्ण मुंबई फिरा तर तुम्ही फिरू शकणार. कारण एक पेन लहान गोष्ट आहे, मोबाईल लहान गोष्ट आहे. पण तिकडेच मी तुमच्या हातात एक मोठा कॉम्प्युटर दिला आणि मी तुम्हाला सांगितलं हे कॉम्प्युटर घेऊन तुम्ही पूर्ण मुंबई फिरा. तुम्ही फिरू शकणार का? नाही. आपला हात दुखेल, आपण कॉम्प्युटर बाजूला ठेवणार आणि हाताला थोडा आराम येईल. पण आपल्या पायाला हे कॅपॅसिटी आहे का? पायाला हे ऑप्शन आहे का की आपला जो इतकं जास्त आणि जड वजन आहे त्याला बाजूला ठेवू शकतो? नाही. म्हणजे पायाला तुम्हाला घेऊनच चालावं लागेल. तर जेव्हा पाय आपल्याला असं घेऊन चालतो तर पायावर जास्त वजनाचा जास्त परिणाम होऊ शकतो. आणि तुम्ही इकडे या पिक्चरमध्ये बघणार. निश्चितच आपण ह्याविषयी जाणून घेऊया, ह्या पेशंट्स विषयी सुद्धा जाणून घेऊया. पण आपल्याला प्रश्न पण खूप येत आहेत सर. आपण एक प्रश्न घेऊया. विनायक प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार विनायकजी. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. मी विनायक साळे बोलतोय चांदोरून. बोला विनायक. हा माझे मेहुणे आहेत, त्यांचं वजन आहे 106 किलो आणि त्यांची उंची आहे 5.5. तर त्यांना हे जे ऑपरेशन केलं तर त्यांनी काय फरक पडेल का? विनायक बघा तुमचे जे रिलेटिव्ह आहे त्यांचं वजन 105 आहे आणि हाईट पण त्यांची कमी आहे. तर त्यांचं वजन कमीत कमी 40 किलो जास्त आहे. या 40 किलो जास्त वजनेसाठी त्यांना दुर्बीण उपचारचा 100% फायदा होणार. आणि जर दुर्बीण उपचार केलं तर त्यांचं वजन हळूहळू कमी होईल. कारण अचानक वजन कमी करण्याचे आमची कधीही इंटेन्शन्स नसतात. तुमच्या दुर्बीण उपचारानंतर 4, 5 किंवा 7 किंवा 7 महिन्यात त्यांचं पूर्ण वजन कमी होणार. जितकं झालं पाहिजे तितकं वजन कमी होणार आणि मग एका 65 किंवा 70 वजनेवर जाऊन थांबणार जितकं त्यांच्यासाठी आयडियल आहे. निश्चितच. सर, आणि आपण ह्या पेशंट विषयी सांगत होता. हो, तुम्ही या पेशंटला बघणार तर ही आमची पेशंट आहे बेला आशार. यांचं वजन काय 115 किंवा 120 किलो होतं. आता तुम्ही फक्त हे पेपर यांचा फोटो बघून इमॅजिन करू शकताय की या इतक्या वजनामुळे त्यांचा गुडघ्यावर आणि पाठीवर किती परिणाम होत असेल. तर त्यांना संधिवात कशाला नाही झालं पाहिजे तेच मोठा क्वेश्चन आहे. तर त्यांना संधिवात झाला होता, त्यांना भरपूर त्रास होते पण त्यांचा टेम्पररी स्टेजवर होता. तर तुम्ही जेव्हा असं बघितलं की यांचं ऑपरेशन नंतर तुम्ही बघा इकडे की कसं यांच्यावर परिणाम झालेला आहे. त्यांचा फोटोमध्ये तुम्ही बघू शकताय की किती आराम पडला असेल त्यांना. तसंच हे आमचे दुसरे पेशंट आहे उषा फडतरे. तुम्ही त्यांचा तोंडी आहे का की त्यांना लठ्ठपणामुळे काय काय आजार झाले होते आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना कसं परिणाम झालेला आहे. उपान फडतरे, राहणार ठाणा खोपट. माझी मिसेस उषा फडतरे हिला गेल्या अनेक वर्षापासून वजन वाढीचा त्रास होत होता. त्यासाठी मी अनेक उपचार करून देखील तिला कोणताही फरक पडत नव्हता आणि त्यासाठी मी अतिशय त्रस्त होतो. पण एके दिवशी DD चॅनलवर डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या वजनवाढी संबंधित केलेली शस्त्रक्रिया प्रत्यक्षदर्शनी मला ती पाहण्यास मिळाली आणि सदरची शस्त्रक्रिया पाहत असताना मी माझ्या मिसेसला सुद्धा बोलावून तिला सांगितलं बाबा हे असं असं शस्त्रक्रिया केली तूही पहा. ती पाहिल्यानंतर सडनली माझी मिसेस सुद्धा 80% ती शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. शाहीर चॅनलचा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्ही लगेच आस्था केअर सेंटरला गेलो आणि तिथे डॉक्टर मनीष मोटवानी यांना भेटलो आणि लगेचच ऑपरेशनचा निर्णय घेतला आम्ही. त्याच्यानंतर ऑपरेशन 8 दिवसानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या अगोदर माझं 109 किलो वजन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर आता 78 किलो वजन आहे माझं. 32 किलो वजन कमी झालं आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो त्रास होता ना पायांचा धाप लागाय तो पूर्णपणे बंद झालाय त्रास. आता पहिला मी 5 मिनिटं चालू शकत नव्हती. आता मी
2 तास चालते दिवसातून. धाप लागत नाही, दम लागत नाही अजिबात. आणि पहिल्या स्त्रीला झोप चांगली येते, रात्रीची झोप चांगली लागते. बाकीचा कुठला त्रास होत नाही. पायाचं दुखणं पूर्णपणे थांबलं आता. तेव्हा आता एकदम रिलॅक्स वाटतं, छान वाटतं आता. पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं. थँक्यू डॉक्टर मनीष मोटवाने. निश्चितच. आणि स्त्रियांमध्ये लठ्ठपणामुळे अनेक वेळेला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, त्याच्यानंतर वंध्यत्व यासारखे अनेक विकार जडत आहेत. तर ह्यावर वेट लॉस सर्जरी उपाय ठरू शकते का? सरांकडून आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल? बघा, लठ्ठपणामुळे जसं मी आधी सांगितलं, पुरुषांवर आणि स्त्रियांवर दोघांवर परिणाम होतो. आणि स्त्रियांमध्ये थोडं पण लठ्ठपणा वाढलं की हॉर्मोनल चेंजेस भरपूर असतात. कुणामध्ये वंध्यत्व होऊ शकतो, कुणामध्ये फक्त PCOD होऊ शकतो. आणि हे लहान वयात खूप जास्त कॉमन आहे. म्हणजे आज लठ्ठपणामुळे, लाईफस्टाईल चेंजेसमुळे लहान मुली आमच्याकडे भरपूर येतात, ज्यांना लठ्ठपणामुळे हॉर्मोनल चेंजेस होऊन, PCOD होऊन त्यांना वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो. तर जसं तुम्ही या स्लाइडमध्ये इकडे बघताय की लठ्ठपणामुळे PCOD किंवा PCOS हे हॉर्मोनल चेंजेसमुळे असतो. आणि हे एक लहान ग्रुपची आम्ही स्टडी केली होती, ज्याच्यामध्ये 288 पेशंट्स होते, ज्यांना ऑपरेशनच्या आधी PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक डिझीज होती. म्हणजे त्यांचा अंडकोशवर लहान लहान फुगेसारखे गाठ झाले होते. आणि जेव्हा आपण या लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार केला, तर तुम्ही इकडे बघू शकता है या स्लाइडमध्ये की 96% पेशंट्समध्ये याच्यामुळे ते रेझोल्युशन म्हणजे ते PCOD कमी झालं. तर हे तर एक गोष्ट आहे की लठ्ठपणामुळे आपल्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस होऊ शकतात, वंध्यत्व होऊ शकतं. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. तर आज तुम्ही कोणत्याही गायनेकोलॉजिस्टकडे गेले की आज मला बाळ होत नाही, म्हणजे मॅरिड फिमेल्स आणि मॅरिड मेल गेले, लहान तरुण मुली आणि मुलं गेले आणि सांगितलं लग्नानंतर 3-3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले आणि आम्हाला बाळ होत नाही, तर त्याचं ते फक्त फर्स्ट स्टेटमेंट ते गायनेकोलॉजिस्ट सांगणार की तुम्ही जाऊन थोडं वजन कमी करून या. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ते सांगतात. म्हणजे त्यांना पण हे माहिती आहे की लठ्ठपणा जर आपला कमी झाला तर वंध्यत्वाचे चान्सेस कमी होतात. पण जेव्हा ते लठ्ठपणा खूप जास्त स्टेजचा असलं तर आमच्याकडे तर असे भरपूर पेशंट्स आलेले आहेत ज्यांना लठ्ठपणा नंतर त्यांनी IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी केले, ते पण फेल गेलेले आहे. पण आम्ही त्यांना फक्त लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार केल्यानंतर करीबन 70 to 72% पेशंट्समध्ये आम्ही नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा करू शकलो आहे. तर मला एक मेन तुम्हाला सल्ला हे द्यायची आहे की जर असे आई बाबा असणार ज्यांचे लहान तरुण मुलं आणि मुली आहेत, ज्यांना बाळ होत नाही किंवा त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, तर हे मनात भीती ठेवू नका. लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार केल्यानंतर त्यांना पुढे जाऊन आयुष्यात कधी लग्न करण्यात, रिलेशन ठेवण्यात किंवा बाळ होण्यात, ऑपरेशनमध्ये कधी त्रास होणार नाही. आणि ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांना पण हे ऑपरेशन नंतर कधीच पुढे जाऊन त्रास होणार नाही. याविषयी काही सर तुम्ही स्लाइड किंवा काही दाखवू शकता? याच्यामध्ये तुम्हाला मी एक आमची वयस्कर लेडी होती जान्हवी यादव, तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघू शकताय. त्या व्हिडिओमध्ये ते सांगणार की लेडीजमध्ये आपल्याला माहित पडेल लठ्ठपणामध्ये काय काय त्रास होऊ शकतात आणि लठ्ठपणाचं ऑपरेशन नंतर असं आपल्याला कसं बेनिफिट होऊ शकतो. नमस्कार, मी मुंबईची मिसेस यादव. वय वर्ष म्हणजे 56. दिवसेंदिवस माझं वजन वाढत होतं. कंबर दुखी, झोप न लागणं, परत चालताना दम लागणं, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशरचा त्रास, यामुळे एकदा त्रस्त झालेली. एकदा अशीच मी टीव्ही बघत असताना डॉक्टर मनीष मोटवाने यांची मुलाखत पाहिली. आस्था हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि ऑपरेशन केल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की त्या ऑपरेशनला वयाची अट नाही, कधीही तुम्ही ऑपरेशन करू शकता, या ऑपरेशनमध्ये काही रिस्क नाही. आणि आम्ही ऑपरेशनच्या 8 महिन्यानंतर माझं वजन 34 किलोनी कमी झालं. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं, परत कंबर दुखी बंद झाली, परत चालताना दम लागायचा तो बंद झाला. आता मी त्यामुळे एकदम आनंदी आणि उत्साही असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, निद्रानाश, संधिवात यासारखे अनेक रोग, अगदी वंध्यत्व सुद्धा जर लठ्ठपणामुळे आलं असेल तर ते निश्चित बरं होऊ शकतं. कार्यक्रमात अशीच आपण पुढे माहिती घेत राहणार आहोत. मात्र कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. तर जेव्हा आपण आता इतके विविध आजार बघितले जे लठ्ठपणापासून आपण नक्कीच वेट लॉस सर्जरीने मुक्त होऊ शकतो, पण गाडी कुठे अडते सर? तर खर्चामध्ये. नेमकं आपण ऐकतो की हे जी वेट लॉस सर्जरी याचा खर्च खूप जास्त आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्की काय चित्र आहे? कारण शस्त्रक्रिया उत्तम उपाय आहे सर वेट लॉसवर. बघा, लठ्ठपणा जसं मी परत सांगतो एक मोठा आजार आहे. लठ्ठपणामुळे आपल्या शरीरात भरपूर आजार येतात. जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर आज लठ्ठपणामुळे जे आजार येतात त्याच्यामुळे आपल्याला शरीरात जे लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ कमी होते, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते, म्हणजे आपली काम करण्याची क्षमता कमी होते, आपल्या घरी इन्कम यायचं कमी होतं. बट त्याच्याबरोबर जेव्हा आपल्या शरीरात आजार येतात, हे प्रत्येक आजाराला आपण फाईट करत राहतो, डॉक्टरांकडे जात राहतो, ट्रीटमेंट घेत राहतो. कधी गुडघ्याचं रिप्लेसमेंट ऑपरेशन, कधी लिव्हरचं ऑपरेशन, कधी किडनीचं ऑपरेशन. या सगळ्यामध्ये जितका आपला खर्च होणार आहे आणि याच्यामुळे जितका आपल्या शरीरात क्वालिटी ऑफ लाईफ कमी होणार, त्याच्या ऐवजी आपण जर बेरियाट्रिक सर्जरी केली तर आपल्याला लाईफमध्ये पुढे जाऊन हे सगळे त्रास आपण वाचू शकतो. आणि असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे की जितका आपण नॉर्मल खर्च लठ्ठपणाचे हे सगळ्या आजारांपाठीमागे करतो, त्याच्या 10% खर्चमध्ये आपण फक्त बेरियाट्रिक सर्जरी करून आपली लाईफ पण चांगली करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हे खर्च ऑपरेशन थोडं महाग आहे, आम्ही याला मान्य करतो, पण वेगवेगळ्या जागेवर केलं जातं. जसं मी स्वतः हे ऑपरेशन हिरानंदानी हॉस्पिटल पवाईमध्ये करतो, मी हे ऑपरेशन जसलोक हॉस्पिटलमध्ये करतो आणि माझी स्वतःची हॉस्पिटल आहे आस्था हेल्थ केअर. तर जसं पेशंट तसं प्रकारचे हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण हे ऑपरेशन करू शकतो. पण जसं मी तुम्हाला आता या स्लाइडमध्ये दाखवणार, फॉर एक्झाम्पल तुम्ही हे पेशंटला बघा. हा पेशंट आहे माझा जीतू भटीजा. या पेशंटमध्ये त्याला पोलिओचा त्रास आणि त्याची कॅपॅसिटी खर्च करण्याची खूप कमी. तर या पेशंटला आम्ही ऑपरेशन सुद्धा केलं आणि ऑपरेशनमध्ये आम्ही त्याला पैशामध्ये पण सहयोग केले. पैशामध्ये सहयोग कसं केली हे मी तुम्हाला दाखवणार की या पेशंटला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एक स्कीम सुरू केली आहे ज्याच्यामध्ये पेशंटला सगळं पैसा एका टाइमला नाही भरावा लागतो आणि पेशंट इन्स्टॉलमध्ये पैसे भरू शकतो. म्हणजे तुम्हाला बिना व्याजचा कर्ज मिळू शकतो. जसं आता तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार, या लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करण्यासाठी बिना व्याजचा कर्ज मिळतो. त्याचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 8454036555 आणि या पेशंट्सना आपण इन्स्टॉलमध्ये सुद्धा ते पेमेंट करू शकता. हे तर आमच्या तर्फेतून आम्ही केलेलं आहे. पण लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा मान्यता दिलेली आहे की लठ्ठपणा एक मोठा आजार आहे, त्याला बरं करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहे ज्यांच्याकडे CGHSचा कार्ड आहे त्यांना पण हा ऑपरेशन कमी खर्चामध्ये किंवा फ्रीमध्ये केला जातो आणि त्यांना त्याचा नंतर पैसे मिळू शकतात. निश्चितच. आणि आता कार्यक्रमात वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घेऊया. जेवण बनवायला उपयुक्त पात्र. अन्न शिजवताना जे भांडे वापरलं जातं त्या भांड्याचे गुण अन्नामध्ये उतरत असतात. कलही केलेल्या तांब्या पितळीची भांड्यांमध्ये जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा कलहीतील झिंक हे शरीरामध्ये उतरते. ॲल्युमिनियम, हिंडालियम हे धातू शरीराला हानिकर आहेत. सर्वात चांगलं भांडं म्हणजे मातीच्या भांड्यात जेवण करणं. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com हा आमचा ईमेल आहे. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय हा कार्यक्रम तुम्ही youtube.com/user/ddsahyadri वर पुन्हा बघू शकता. लठ्ठपणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी बघितले, मात्र लहान वयात सुद्धा अनेक वेळा लठ्ठपणा असतो. ह्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? बघा, लठ्ठपणा प्रत्येक वयात होऊ शकतो. जसं तुम्ही या पिक्चरमध्ये बघणार, हे आमचा एक पेशंट आहे स्वप्नल उलेवाड. यांना ऑपरेशनच्या आधी तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लठ्ठपणाचा प्रकार कसा होता आणि हा लहान वयाचा मुलगा आहे. लहान वयात जेव्हा लठ्ठपणा होतो तर याचा लोकांचा, बाळांचा मेंदूवर किंवा त्यांच्या मनावर भरपूर परिणाम होतो. कधी डिप्रेशन होऊ शकतो, कधी आपली कॅपॅसिटी इतकी चांगली वाढू शकत नाही, आपली प्रोडक्टिव्हिटी काय त्याचा आपल्याला इतकं जाणीव होत नाही. तर एकदा त्यांचं वजन कमी झालं तर त्यांना खूप कॉन्फिडन्स येतो, विल पॉवर वाढतो आणि हे लहान वयात जर नॉर्मल झाले तर पुढे जाऊन आयुष्यात यांना कधी त्रास होणार नाही. निश्चितच. आपण जेव्हा म्हणतो की लहान वयात जी मुलं असतात त्यांना जर वेट लॉस झाला तर तो जो कॉन्फिडन्स असतो त्याच्याने त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढत असते. सर, मला जाता जाता सांगा की लठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरीची वय मर्यादा काय आहे? आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये 11 ते 71 वर्षापर्यंत हे ऑपरेशन करतो. लठ्ठपणामुळे मधुमेह असलेली व्यक्ती ही सर्जरी करू शकते का?
हो, लठ्ठपणामुळे हे करू तरुण शकतात. अविवाहित मुलं मुली हे लठ्ठपणाची सर्जरी करू शकतात का? करू शकतात. असे सर्जरीनंतर निद्राण अशा आजारावर बरा होऊ शकतो का? हो, बरा होऊ शकतो. आणि या ऑपरेशनमध्ये मेडिक्लेम मिळतं का? नाही, मेडिक्लेम मिळत नाही. निश्चितच जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? बघा, लठ्ठपणा एक मोठा आजार आहे, त्याच्याशी आपण वाचून घेतलं तरच चांगली गोष्ट आहे. नाहीतर कमीत कमी जर लठ्ठपणा झाला तर कोणत्याही वयात आपण हे ऑपरेशन करू शकतो आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. बिझनेसमध्ये लॉस झाला तर त्याचं तीव्र दुःख होतं, मात्र वेट लॉस झाला तर हे निश्चितच आनंददायी असतं. आणि वेट लॉस सर्जरी ही जीवनदायिनी ठरत आहे. आज आपण ह्याविषयी माहिती घेतली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे सर तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.